गेली अर्धा तास झालं प्रत्येकाने आपापल्या सूचना सांगितल्या, सन्मान्य अधिकाऱ्यांनी त्या लिहूनही घेतले. साहेब, काही सूचना अशा आहेत की वारंवार सांगतो पण होत नाही. खास करून आता जे लाईटीचा विषय सांगितलाय, आपण इथं आहात पण त्या लोकांकडनं कोणत्याही तारा काढण्याच्या कामं होत नाहीत. कारण परवा जो रथाचा विषय सांगितलाय साहेब, पूर्ण रथ थांबला होता एक अर्धा तास प्रभाकर महाराजांचा. त्याच्यामुळं MSCB ला जिथं जिथं काही मंडळांना आणि केबलच्या वायरी आहेत त्या काढून नाहीतर तोडून टाका सरळ, पण ते सांगितलं पाहिजेत आणि ते काढल्या पाहिजे सक्तीनं. बाकी आपली यंत्रणा तर आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचाच महत्वाचा विषय आहे साहेब. सुशोभीकरणाच्या कामासाठी सगळ्यांनी पाठपुरावा केलाय, पण आज तागायत सुद्धा काम पूर्ण नाही. तर साहेब, तुम्ही संबंधितांना सांगून रात्रपाळी करून काम संपलं पाहिजे. आता जी काय तार लावलेली आहे साहेब, ते कितपत महत्वाची आहे, तिला जरा पण धक्का लागला तर ते तार तुटेल अशी परिस्थिती आहे. ते काय तुमचं प्रयोजन त्याच्यामध्ये? कारण ती तार जी लावलेली आहे साहेब, आता जाळी लावलेली आहे, तिला जरा सुद्धा धक्का लागला तर ती जाळी राहत नाही. खरं तर वास्तविक त्या पुतळ्याला हे असणं गरजेचं आहे प्रोटेक्शन. मागं आम्हाला काही घटना घडलेल्या आपल्याला माहित आहे, पण जर ते स्पॉट चुकलाय का काय असं वाटतंय. ते थोडंसं त्या बॅरागेटिंगच्या आत लावलं गेलं असत्या तर ते अजून सेफ राहिले असते. तुम्ही सांगा त्याचं. आणि नाही झालं तर साहेब, ते तिला जरा पण ट्रक किंवा कुठल्याही गाडीचा धक्का लागला तर ती राहणार नाही. आणि आजवरती कठडे तशीच तुटत गेलेले. त्याच्यामुळं आयुक्त साहेब, तुम्ही स्वतः व्हिजिट देऊन ते बघा. आता काय करता आलं नाही तरी हरकत नाही, पण नंतर तरी ते दुरुस्ती लगेचच शिवजयंती नंतर झालं पाहिजे. थोरला तालीम मंडळाकडनं साहेब, आयुक्त साहेब तुम्ही दरवर्षी येता, यावर्षी महापालिका आयुक्त साहेब पण आहेत. मी माझ्या मंडळाकडनं आपल्याला आमंत्रित करतो. ज्या मिरवणुका निघतात त्यांना साहेब आपण सगळ्या येणाऱ्या शिवभक्तांसाठी 25,000 लोकांना टेबल खुर्चीवर जेवण करतो. आणि आपले बंदोबस्तात असलेले पोलीस बांधव असतील, कर्मचारी असतील, यांनाही आम्ही तिथं आमंत्रित करतो. यावर्षी मी सर्व शिवभक्तांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी तो भोजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे टेबल खुर्चीवरचा, आपण सगळ्यांनी त्याचा स्वाद घ्यावा. आणि यावर्षीची शिवजयंती पारंपरिक पद्धतीनं झाली पाहिजे साहेब. कारण आता हे जे भावना त्यांनी सांगितल्या डॉल्बीच्या बाबतीतल्या साहेब, न कळत कुठेतरी डॉल्बी लागला आणि तिथं लक्ष नाही दिलं गेलं की मग पुन्हा अशा रिॲक्शन येतात आणि त्या गोष्टी आपण होणार नाही. त्यासाठी खास तुम्ही इथं असता, पण पोलीस स्टेशनला कुठल्याच गोष्टीत डॉल्बी लागला नाही पाहिजे याच्यावर बारकाईनं आपण जर लक्ष दिला, म्हणजे छोट्या मोठ्या कार्यक्रमात सुद्धा बरेचदा लागतोच आहे. आणि नजर चुकीतीने राहतो आणि पुन्हा मग लोक बोलून दाखवतात तिथं की मिरवणुकीत आम्हाला अडवता, या मंडळाला अडवता. असं होऊ नये. आपण जी परंपरा आता बंद करण्याची ठेवलेली आहे ती अशीच अबाधित राहावं याकरता आमचं सगळ्यांचं सहकार्य राहील एवढं सांगतो. यावर्षीचा शिवजन्म महोत्सव अतिशय शांततेत आणि दिमागदार पद्धतीने आपण सगळेजण साजरा करू एवढं सांगतो आणि थांबतो. सकाळी आम्ही आमच्या टीम सोबत चर्चा करताना सायंकाळी बैठक आहे, काय काय मुद्दा आपल्याकडून येईल आणि त्याच्या उत्तर काय द्यायची, बॅटिंग काय करायची याबद्दल आमच्या चर्चा होतं. पण खरोखर मला असं वाटत आहे या सभेला मी मनापासून अभिनंदन करून आभार मानायची. बिकॉज या शिवजयंतीबद्दल चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे. म्हणजे तिथंच 80% 90% कुठल्याही प्रकारचा कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची संधी बंद करून टाकला तुम्ही. तर हे मध्यवर्तीचे एक अतिशय महत्वाचा निर्णय आहे, ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो. आपण जे बोललेले 2-3 मुद्दे फक्त तेवढंच मी उत्तर देतो, बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषण किंवा मार्गदर्शनच्या विशेष उरलेच नाही आता आपल्या निर्णयामुळे. जे जे सिव्हिक इश्यूज आपण सांगितलेले आहे ते फक्त महानगरपालिकाचे आहेत, ते बघू असा ना सोडता आमच्याही लोक कामात लावू. ज्या ज्या ठिकाणी ट्रॅफिकच्या लोकांना वापर करून किंवा आमच्या एक संयुक्त अँटी एन्क्रोचमेंट पथक आहे, एक PA दर्जाचे अधिकारी दिलेला आहे, अंमलदार दिलेला आहे, त्या लोकांना जास्तीत जास्त वापरून पर्टिक्युलरली हे मिरवणूक मार्गावर या पुढच्या 5-6 दिवस तिथंच फोकस करू आणि कॅरेज वे जास्तीत जास्त वाढवून घेऊ. मोकळा जानवर असो किंवा वायर्स आहे, झाडांच्या प्रूनिंग आहे, ते सर्वांबद्दल आमच्या दृष्टीने जे नजरात येत आहे ते कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर सोल्युशन काढू. आणि परवानगी बद्दलचे ते मुद्दा होतं, मागच्या वर्षी ज्यांच्या परवानगी होतं तुम्ही वाढ बघून बसू नये, तुम्ही काम सुरू करा, आपलं डीम्ड आहे ते 100% होणारच.
तर त्यामुळे आपण मला अजून परवानगी नाही मिळाला त्यामुळे हे काम राहिलं असं अजिबात विचार करायची गरज नाहीये. जे नवीन बद्दलचे जे आहे ते नक्की ठाणेदार सोबत बसा. आता आमच्या अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ आता असलं तर त्यांना तुमच्या मंडळात तुम्ही स्वीकारा. त्यांना कशाला नवीन घर बनवायची अत्यंत आवश्यकता पडलं तर कशा करायची ते ठाणेदार सोबत बसून चर्चा करू. ठीक आहे. मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असलं तर ते अडचण होत आहे. ते ट्रॅफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू. अजिबात कुठल्याही गाडीमध्ये घुसणार नाही अशा नियोजन प्लॅन करू. सर्वांना समान संधी मिळायला पाहिजे तिथं सादरीकरणासाठी महत्वाच्या चौकात पर्टिक्युलरली आपला बाबासाहेब आंबेडकर चौक असो, सरस्वती चौक असो, नवी वेस आणि शिवाजी महाराज पुतळा जवळ ते आम्ही नक्की प्रयत्न करू. सर्व मंडळाकडून पण सहकार्य पाहिजे. असा पोलिसांनी आम्हाला धक्का मारलं लवकरात खूप लवकर आम्हाला तिथून पुढे ढकललं अशा वाद वगैरे न करता 15 मिनिट आम्ही अग्री करू. चौकात 15 मिनिट झालं ते पुढे मूव्ह करायची असा प्लॅन करू. अँड शेवटच्या जे हेवी व्हेकल्स बद्दलचा मुद्दा होता ते नक्की ट्रॅफिक डिपार्टमेंट पर्टिक्युलरली जे मार्केट एरिया आहे नवी वेस्ट आणि नवी पेठच्या एरिया तिथं लक्ष द्यायची आणि संभाजी महाराज पुतळ्यातून शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत या पाचलं जे पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेले आहेत 2-3 लेअरला ते क्लिअर करून घ्या. भंडारे साहेब हे पर्टिक्युलर तुमचा रिस्पॉन्सिबिलिटी आहे बसा. ते सिंगल लाईन करून घ्या. तेवढं तुम्ही केलं तर रोड आणखी आम्हाला 10-12 फूट वाहनधारकांना मिळेल वापरण्यासाठी. अँड शेवटचा मुद्दा मी हे टच करतो भाऊंनी जे सांगितलं म्हणजे इतर कोणी इकडं तिकडं ते लावलं तर त्यामुळे असं आमच्याही भावना अशा वाटत आहे आम्ही का नाही. बघा आता माझ्या 2 वर्ष संपलेलं आहे. आता जाण्याची तयारीत आहे. आता आपण सोलापूर एक पूर्ण शहर मिळून असा एक मॉडेल तयार करून तुम्ही दाखवलेला आहे. यात पोलीस डिपार्टमेंटच्या किंवा माझ्या काही मोठा रोल नाहीये. आम्ही फॅसिलिटेट करतो. पहिल्या दिवसपासून मी हेच सांगतो आम्ही फॅसिलिटेट करणार आहे. पण आपण हे शक्य आहे म्हणून करून दाखवलेलं आहे. यात हे डीजे डॉल्बीची एक गोष्ट आहे आणि आपलं सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन बांधवांनी सर्वांनी मिळून याच ठिकाणी निर्णय घेऊन सर्व भोंगे काढून दिलं. हे 2 मोठी गोष्ट आहे. पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही एक शहरांनी सोसायटीने निर्णय घेतला तर किती स्मूथली होईल ते तुम्ही करून दाखवलेलं आहे. याच काम गुन्हे दाखल करून 10 लोकांना अटक करून लाठीचार्ज करून पब्लिक दगडफेक करून असं पण होण्याची शक्यता आहे. पण तुम्ही जे करून दाखवलं हे टोटली सिव्हिल सोसायटी ओरिएंटेड आहे. हे प्रशासनाने फोर्सफुली केलं नाही. या करताना आता उदाहरण एक शाळा आहे, एक वर्ग आहे, एक क्लास आहे. आपल्या अपेक्षा आहे सर्व जे स्टुडंट्स आहेत सर्व पोरं जे आहेत ते सर्वांनी पास व्हायला पाहिजे ते अपेक्षा आहे. कोणी 2-4 पोरं आहेत त्यांना आणखी धक्का मारणे आवश्यकता आहे. ते फेल झालं त्यांना काढून बाहेर फेकायची नाही किंवा नाही ते फेल झालं त्यांना पिटाई करा टोका हे करणं योग्य नाही. आता त्यांच्यासोबत आणखी जास्त वेळ देणे आवश्यकता आहे. आता ते टीचर बसू शकेल सोबत किंवा त्यांचा वर्गमित्र बसू शकेल. आता आम्हाला 50 पाहिजे तुमच्या आता 30 पर्यंत आलं. जे 2 टॉप पासून आता त्याचे 0 होतं आता 30 पर्यंत आलं. ठीक आहे आणखी टीचर काही बसू. ते फ्रेंड्स जे आहे वर्गमित्र ते सोबत बसलं ते 30 पासून 50 ला नक्की येणारच आणि आपलं पूर्ण सोलापूर क्लास जे आहे ते पूर्णपणे पास होणार आहे. आता आम्ही त्यांना बघून रिव्हर्स गिअरला जाऊ नये. आता एक प्रोग्रेसिव्ह सोसायटी आहे. गाडी चालवताना तुम्ही समोर बघून गाडी चालवा व्यवस्थित राहील प्रवास. आता तुम्ही रिअर व्ह्यू मिरर बघून मागे असा घडला म्हणून तुम्ही रिव्हर्सला जाण्याचा प्रयत्न करू नये. सोलापूरचे एक चांगलं ओळख आपण निर्माण केलेलं आहे. या कार्यकाळात मी इथं सीपी म्हणून रुजू होतं हे माझ्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
माझ्या करिअरभर मला आठवणीत राहील. हे काम जेव्हा सोलापूरनी केलं तेव्हा मी तिकडे रुजू होतो म्हणून. तर अशा संधी आपण मला दिल्या त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि जसा मी सुरुवातीला सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या शांतता समिती बैठकीला तुम्ही अशा करा तशा करा, हे करू नये ते करू नये, हे बोलायला मला तुम्ही संधीच दिला नाही. त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमीला आणि पर्टिक्युलरली मध्यवर्ती समितीला मी आभार व्यक्त करतो. आणि उपस्थित सर्वांना पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या अँगलनं मग पुतळ्याचं पण दिसण्याला काय अडचण येऊ नये. ठीक आहे, आपण काय लागलं तर ते कदाचित समजा ह्यात नसलं तरी आपण खूप करून घेऊया. त्या समजा जे पुतळ्याचे म्हणजे त्याला दिसायला खूप अडचण येतात, त्यात काय ऍक्शन घेता येते समजा, ठीक आहे, म्हणजे लोकांना सहजासहजी कोणाला तिथं चढता येऊ नये. तर ती एक आम्ही करत आहोत. आणि साधारणतः 14 ते 15 म्हणजे आज 10 तारीख आहे. साधारणतः पुढच्या 4 दिवसामध्ये पूर्ण काम संपवायचे. फक्त तिथं अजून थोडीशी अंतिम बाकीच्या ज्या वस्तू आहेत, म्हणजे मावळे बसवणे, झेंडा बसवणे, ते ऑलरेडी मॅडम आपले मावळे आलेले आहेत ना, ते आलेले आहेत, फक्त फिटिंगचं काम बाकी आहे. ते आपल्या इलेक्शन मध्ये आमचे 15-20 दिवस परत काम लांबलं. नाहीतर ऍक्च्युली आमचं प्लॅनिंग हे जानेवारी एंडला संपवायचं होतं. त्यानंतर आता इतर जे सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मोकाट जनावरांच्या संदर्भात आपला जो पूर्ण मार्ग असेल आणि त्याच्या आजूबाजूची पण आम्ही विशेष त्यांना एक ड्राईव्ह घ्यायला सांगतो. आणि ड्रेनेज लाईन आहे की म्हटलं, त्यातल्या 1-2 ठिकाणचा आम्ही प्रॉब्लेम त्यातला सॉल्व्ह केला, चौपाडचा तिथला होता. पण इतर ठिकाणचा जो काही विषय आहे परत एकदा जागेवर जाऊन पूर्ण गाळ काढून ते करण्यासाठी. ठीक आहे मॅडम, जळू मॅडम, तुम्ही आणि एकदा तिथल्या लोकल फिरून एकदा पूर्ण एक हे घ्याल त्याच्यामध्ये, है ना. ठीक आहे. आणि केबलचा एक विषय आहे, म्हणजे बरं झालं तुम्ही अतिशय चांगला विषय मांडला. तुम्ही जो विषय मांडला मी आमच्या परदेश साहेब आम्ही बऱ्याच वेळा चर्चा केली. म्हणजे ते आपल्या शहराचं विद्रुपीकरण पण होतं मोठं. पण आता आमच्याकडे 2 प्रवाह आहेत. ते काय म्हणतात, आपण परमिशन जर दिली नाही, देऊच नाही ओपन. आता आपलं जे इतर शहरात पण बऱ्याच ठिकाणी बघितलं. मी काल पुण्यात गेलो होतो, तर तिथं पण टेक्निकल त्यांच्या कागदावर असं आहे की त्यांनी खाली डक्टमधनच टाकायचं. तुम्ही कुठेही गेलं तर तिथं ते त्या काय करायचं, म्हणजे आम्ही परमिशन जरी दिली नाही तरी ते इलिगली टाकतात आणि तेव्हा आर्थिक नुकसान होतं. परंतु अल्टिमेटली त्या वायरमुळं माझं तर म्हणा, मी जो ठराव केलेला आहे तो कुठल्या रस्त्याचा घेतला आपण, तो पूर्ण बंद करायचं म्हणलं होतं, ते कुठल्या रस्त्याचा घेतला होता आपण ठराव मागतो. हा, तर आपल्या ह्या रोडचं पण एकदा काय करता येतं का बघूया. म्हणजे त्या काही ठराविक रस्ते जसं म्हणतो, आपला जो मिरवणुकीचा रस्ता आहे त्या रोडला पूर्ण बंदी करून कोणाला टाकायचं असेल तर किमान ह्या रस्त्यावर आपल्याला करता येते का बघूया आपण, है ना. एवढं प्लॅनिंग करा ते आमचं, कारण प्रत्येक वेळा तुमचं आपलं पण काम वाढतं ना, ते झेडूला प्रत्येक वेळा काढा, हे करा, आणि ते रिस्की पण आहे ती गोष्ट. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता आहे, त्याच्यामध्ये ते म्हणजे शेवटी कसं आपल्याला पुण्यात मी बऱ्याच वेळा म्हणलं की आपल्या जी शहरं चांगली का वाटतात, पुणे किंवा इतर मोठ्या शहरात का नाही, तर तिथं लाईट सुद्धा नाही. तर आपल्या शहरामध्ये इलेक्ट्रिकल लाईन आहे. तुम्ही बघा पुण्यात मुंबईत कुठेच त्यांच्या बाय डिफॉल्ट त्यांचे इलेक्ट्रिकलच्या लाईन ते अंडरग्राऊंडच टाकतात. कॉस्टली पडतं, ओव्हरहेड पेक्षा जवळजवळ 3 ते 4 पट त्याचं काहीतरी एस्टिमेट जास्त असतं. परंतु पण त्याच्यामुळं खूप महत्वाचा आपल्या शहराच्या ज्या सौंदर्याला जे आपण म्हणतो त्याचा महत्वाचा रोल आहे. ठीक आहे, आपल्याला जेवढं शक्य आपण तेवढं करूया. परंतु केबलचं आपण आपल्याला एवढं करू शकतो, किमान हे जे मुख्य रस्ते आहेत आणि त्याला ठराव घेऊन आपण आणि एकदा व्हिजिट पण करू. आणि मेन म्हणजे हा मुख्य रस्ता काय सगळ्याच, कारण वर्षभर आपल्या वेगवेगळ्या जयंती आणि मिरवणूक असतात, त्यात आपल्याला होईल तरी आज त्याचा पण आम्ही विचार करतो. आणि सध्या तात्पुरतं ह्याच्या आधी आपल्याला करायचं आहे एकदा साईट व्हिजिट पण आपण करतो का ती. हा तेच ना, माझं काय म्हणतो ते मंडळवाल्यांना पण एकदा घेऊन आणि विभागाला सोबत घेऊन एक 3-4 दिवस आधी एक जॉईंट व्हिजिट करून जे काही तुमचे लोकल इश्यू असतील ते आम्ही पाहतो. आणि तुम्ही जसं म्हटलं ते तारेचा काय यूज आहे ते पण बघू काय, म्हणजे ते तार फक्त दिसण्यासाठी लावली का प्रोटेक्शन मध्ये आहे, ते मी पण काल पहिल्यांदा बघितले. बरं ठीक आहे, तुझ्या बघू आपण त्यात. आपल्याला म्हणजे मुद्दा आपला जो उद्देश आहे त्याच्यावर कोणी साधं चढू नये, पुतळ्याची विटंबना करू नये, त्या अँगलनं आपल्याला काय करता येतं ते आम्ही एकदा बघूया, आपल्याशी डिस्कस करू. तर पुन्हा एकदा पोलीस प्रशासनाचं आम्हाला असा ऑफिशियल कुठलाही हे मिळालं नाही. इलेक्शन झालं एवढं मोठं, त्याच्यामध्ये आम्हाला कुठंही पोलीस प्रशासनाचं खूप मोठं सहकार्य लाभलं आणि अतिशय शांत वातावरणात पार पडली. त्यासाठी मी पूर्ण आयुक्त साहेब आणि पूर्ण आमचं पोलीस प्रशासनाचं आमच्या महापालिकेच्या आभार व्यक्त करतो. आणि
आपले म्हणजे अतिशय अटीतटीची निवडणूक झाली तरी काय जास्त काय भांडणं झाले नाहीत. नाही, ते झाले होते अहो, म्हणजे जे तुमच्या लेवलला म्हटलं म्हणजे आम्हाला काय उत्तर द्यायला लागलं नाही वरती, म्हणजे झालं म्हणजे व्यवस्थित झालं म्हणायचं. तेच नाही, ते अतिशय मला ते जाणवलं की आपल्याकडं अतिशय पोलीस विभागाचं पण अतिशय चांगलं सहकार्य लाभलं. थोडं ओढाताण होतच असते इकडे तिकडे, परंतु ओव्हरऑल अतिशय चांगलं हे झालं आणि नागरिकांचं सुद्धा सहकार्य भेटलं. आणि ट्रॅफिकचं जसं म्हणत होतो मला मला पण जाणवतं की रोज संध्याकाळी विशेषतः आपले जे बऱ्याच वेळा आपला जे 2-3 महत्वाचे चौक मी पाहिले तर बरेच मोठी लाईन लागते. तसं तर मी स्वतः पण बऱ्याच वेळा जेव्हा कधी गेलो ना तर एक 4-5-10 मिनिटं तरी अडकून जाते त्याच्यात. तर आपला जो फ्लायओव्हरचा वर विषय आहे त्यात थोडंसं लँड एक्विजिशनचा इश्यू अडचणीचा आहे. त्यामुळे आता ते शासनाकडे आपण पाठपुरावा करतोय. बाकीचं खाजगी लोकांचे अवॉर्ड झालेत आपले, परंतु आता त्यात थोडंसं अडचणी जातात. केंद्र शासनाच्या जागा आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या जागा आहेत. तो प्रस्ताव आपला मुख्य सचिव साहेबांकडे गेलाय, परंतु त्यात थोडंसं अडचणीचं आहे आणि जवळजवळ 90% जोपर्यंत त्यांचं लँड एक्विजिशन होत नाही तोपर्यंत ते फ्लायओव्हरचे वर्क ऑर्डर देण्यात येणार नाही असं हायवेचं म्हणणं आहे. तर त्यामुळे आता त्यात बघू आता आम्ही वरिष्ठ स्तरावर पुन्हा एकदा हायलाईट करत होते, परंतु ते पण जाणवतं की जोपर्यंत आपल्याकडे म्हणजे मोठे मोठे चौक जे आहेत त्या ठिकाणी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळी जे आपलं शाळांचं टायमिंग आहे, कॉलेज ऑफिस टायमिंग आणि संध्याकाळी साधारणतः 5 ते 8च्या दरम्यान, तर विशेषतः ते आपल्या एसटीचे ज्या बसेस वगैरे येतात त्याचं सुद्धा जाणवतं की मोठ्या प्रमाणावर आणि विशेषतः शिवाजी महाराज चौकातच ते चोकिंग पॉईंट आहे. ते आता पाहूया आपण आम्हाला किती पाठपुरावा करतात त्याच्यामध्ये तर ते तो एक विषय आम्ही घेतलेला आहे. परंतु लँड एक्विजिशनचा इश्यू, कारण ते गव्हर्नमेंटचे जे लँड आहे ते आपल्याला शासनाकडे प्रस्ताव गेलेला आहे, केंद्र शासनाकडे सुद्धा गेलेला आहे, परंतु त्याला पाठपुरावा करून आम्ही आमच्या पद्धतीने प्रयत्न करतो. आणि शिवाजी महाराजांची जयंतीच्या संदर्भात जसं आणि विशेष मला खरं वाटतं की बऱ्याच वेळा मी धाराशिवला जेव्हा होतो अतुल आमच्या बरोबर SP साहेब होते, तर आम्ही तिथं बराच प्रयत्न केला. आम्ही 6 महिने वगैरे करू शकलो होतो डॉल्बी बंद, परंतु जसं साहेबांनी सांगितले की तिथं सुरुवात अशीच झाली. म्हणजे मंडळांना मी एक आपला म्हणजे चर्चेसाठी म्हणून सांगतोय, तिथं सुरुवात काय तर म्हणले सर एक बेस काय असते, एक बेस एक टॉप, मी एक सुरू केलं मग काय ते मग ते एक बेस मग ते कोण बघायला जाते ते म्हणजे. पण आम्हाला खरं चांगलं वाटतंय की अतिशय, कारण ते आम्ही जेव्हा धाराशिव होतो म्हणजे माझ्या घरासमोरूनच जायची, तर मला माहिती आहे अक्षरशः ते लय अवघड आहे. ते म्हणजे ते एखादा म्हातारा माणूस असेल म्हणजे शाळेचा आहे ना, खूप म्हणजे त्याला काय कंट्रोल राहत नाही ना. मग अल्टिमेटली कॉम्पिटिशन कशात लागतं की मग कुणाचा लय मोठा आवाज येतोय, मग ते बहिरं करून टाकायचीच वेळ येते. तर ते मला खरंच वाटतं आपण अतिशय चांगला पायंडा पाडलेला आपल्या नागरिकांनी आणि आपलं सर्व आणि लोकप्रतिनिधी सगळ्यात महत्वाचा रोल आहे मला माहिती आहे. कारण नागरिकांपेक्षा इथं लोकप्रतिनिधींनी जर आमच्या राजकीय लोकप्रतिनिधी मागे जाऊन सांगितलं की साहेब हे करायला लागते, ते काही म्हणू शकत नाही. मला विशेष वाटतं की आपल्याकडच्या सगळ्या लोकांनी अतिशय एकदम सपोर्टिव्हली हा रोल घेतला. आणि मुख्यत्वे मला वाटतं आपल्या म्हणजे जसं त्यांनी सांगितलं विधानसभेमध्ये पण चर्चा झाली आणि बाकीच्या इतर आमदार महोदयांनी यांनी सांगितले की असं का करता येत नाही है ना. त्यात म्हणजे आपला म्हणजे मला वाटतं आपण जर एखादी चांगली गोष्ट केली ना आणि त्यात जसं आपले ट्रेडिशनल जे वाद्य आहेत त्याला तर काय अडचण नाही. माझं तर म्हणणं आहे की त्याला उलट प्रोत्साहन मिळते. आपल्याकडं थोरला मग तुमची तालीम आहे, तुमचे आमची रील बघून बघून मी तिकडे धाराशिव असताना दिसायचे आपल्या, तर ते एवढं जर फेमस आहे आपल्याकडे म्हणजे सोलापूरमध्ये एवढं महत्वाचं आहे, तर आपण त्यात म्हणजे वाटते तर आपल्याला कसं अजून प्रोफेशनली करता येते ते आपण बघितलं पाहिजे. आणि आपल्या जे सूचना आहेत आणि आम्ही कायमच ओपन आहेत, आपले प्रतिनिधी पण आलेले आहेत, त्यांच्या मार्फत पण आता तुम्ही मांडू शकता आमच्याकडं. तर पुन्हा एकदा जे काय आम्ही आमच्या प्रयत्न करू, जॉईंट व्हिजिट पण आपण आधी करूया आणि काही तुमच्या अडचणी असल्या तर आम्ही नक्कीच सगळं ऐकून घेण्यास तयार आहे.